नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे करिअर पीक पॉइंट। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप आरोग्य विभागाच्या ज्या भरती निघालेल्या आहेत त्याच्या ग्रुप सी च्या ज्या पोस्ट आहेत त्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत। तर आरोग्य भरतीबद्दलचा हा माझा दुसरा व्हिडिओ आहे। कालच मी एक व्हिडिओ टाकलेला आहे ग्रुप सी चं, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स सांगितलेलं आहे की कोणकोणत्या पोस्ट आहेत। ठीक आहे, सेम ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर तुम्ही माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जॉब रिलेटेड, स्टडी रिलेटेड आणि अपकमिंग नोटिफिकेशन, ठीक आहे, याच्याबद्दल पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या नोटिफिकेशन मध्ये ना कुठेच त्यांनी दिलेलं नाहीये की सिलेबस काय आहे किंवा कोणकोणते टॉपिक त्याच्यातून कव्हर होणार आहेत, कोणकोणते सिलेबस काय काय कसं असणार आहे। ठीक आहे, तर मी व्हिडिओच्या शेवटी त्याचं पूर्ण डिटेल्स मध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, त्यांनी ना आधी आपण कोणकोणती पदं आहेत आणि त्यांच्यासाठी जिल्ह्यानुसार किती जागा दिलेल्या आहेत। ठीक आहे, पदं कोणकोणती आहेत आणि जागा टोटल किती आहेत एवढंच पाहून घेऊया। तर बघा, वाहन चालक पदासाठी टोटल 28 जागा दिलेल्या आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेत्र चिकित्सक अधिकारी त्याच्यासाठी 212 जागा आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा गृहपालच्या पोस्टसाठी आहेत 3 जागा। त्याच्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, ठीक आहे, त्याच्यासाठी 10 जागा आहेत। प्रयोगशाळा सहाय्यक झालं त्याच्यासाठी 4 जागा आहेत। क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी त्याच्यासाठी 6 जागा आहेत। रक्तपेटी वैज्ञानिक अधिकारी त्याच्यासाठी 4 जागा आहेत। त्याच्यानंतर ईसीजी तंत्रज्ञ जी पोस्ट आहे त्याच्यासाठी 1 जागा दिलेली आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा समोर आहे औषध निर्माण अधिकारी। ठीक आहे, त्याच्यासाठी जे आहेत 25 जागा दिलेल्या आहेत। आहार तज्ञासाठी 2 जागा आहेत। त्याच्यानंतर दूरध्वनी चालक 3 जागा आहेत। शिंपीसाठी 3 जागा आहेत। नळ कारिगर 3 जागा आहेत। सुतार 2 जागा आहेत। वॉर्डन 2 जागा आहेत। अधिपरिचारिका 50% शासकीय, महिला 90%, 135 जागा आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा समोर अधिपरिचारिका 50% पुरुषांसाठी आहेत, 10% 15 जागा आहेत त्या। ठीक आहे, त्याच्यानंतर अधिपरिचारिका खाजगी याच्यामधून 135 जागा आहेत आणि पुरुषांसाठी 15 जागा आहेत। दंत आरोग्य 2 जागा आहे। अभिलेखापाल 1 जागा आहे। लघुटंक लेखक 2 आहेत। वस्त्रपाल 2 आहेत। ईसीजी तंत्रज्ञ, ई तंत्रज्ञ 1 जागा आहे। गृहवस्त्रपाल 1 जागा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आरोग्य निरीक्षकच्या 24 जागा आहेत। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 114 आहेत। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पेसा 49 जागा आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा या ज्या जागा होत्या ना त्या त्यांच्या ठाणेचा जे विभाग आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये होत्या। ठीक आहे, तर प्रत्येक डिव्हिजन मध्ये जे आरोग्य मंडळ आहे, आरोग्य सेवा मंडळ, ठीक आहे, त्याच्यानुसार ना जागा वेगवेगळ्या आहेत। ठीक आहे, तर तुम्ही ज्या ह्याच्यातून फॉर्म भरणार आहात कार्यालयामधून आरोग्य विभागाच्या, तिथे किती जागा आहेत आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून बिलॉंग करता, त्या कॅटेगरीसाठी किती अवेलेबल जागा आहेत आणि तुमचं क्वालिफिकेशन काय आहे। ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जो आहे तुम्हाला फॉर्म तिथे ऍप्लिकेशन करायचं आहे। आणि ग्रुप डी च्या पोस्टसाठी बघा त्यांनी सांगितलं आहे तुम्ही मल्टिपल ऍप्लिकेशन करू शकता। एका पोस्ट व्यतिरिक्त दुसऱ्या पोस्टसाठी जर तुम्ही इलिजिबल आहात तर तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता। पण जे आहे तुम्हाला त्यासाठी तुमचं जे सेंटर आहे ते एकच चूज करायचं आहे। ठीक आहे, म्हणजे तुम्ही ह्याच आता पुणे म्हटलं तर पुण्यातून तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे। पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये ज्या पोस्टसाठी जागा निघाल्या आहेत तिथूनच तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे, कारण की पुणे आरोग्य मंडळाच्या अंडर जेवढे काही पोस्ट असतील, जे कॅन्डिडेट फॉर्म भरणार आहेत, ठीक आहे, त्यांचं जे आहे एक्झाम सेंटर पुण्यातच असणार आहे। तुम्ही असं करू नका की फॉर्म भरते ठाण्यातून एक पोस्टसाठी फॉर्म भरलाय आणि पुण्यातून एक पोस्टसाठी भरलाय, तर तुमचं काय होईल माहिती का, ही जी एक्झाम आहे ती एकाच दिवशी कंडक्ट केली जाणार आहे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये, सत्रांमध्ये। ठीक आहे, तर तुमचं ते एक कुठेतरी स्किप होईल, पैसेही वाया जातील। ऑलमोस्ट 1000 रुपये फीज आहे, कॅटेगरीनुसार कमी जास्त आहे। ठीक आहे, तर आधी डिसाईड करा कशातून भरायचं आहे आणि त्यानंतरच फॉर्म भरा। ठीक आहे, तर ओव्हरऑल बघूया पुण्यासाठी। बघा ओव्हरऑल त्यांनी दिलेल्या आहेत जागा 1671 जागा दिलेल्या आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नाशिक मंडळ आहे। ठीक आहे, तर नाशिक मंडळासाठी बघा ओव्हरऑल दिलेल्या आहेत त्यांनी 1031 जागा दिलेल्या आहेत। ठीक आहे, तर त्याच्यानंतर बघा कोल्हापूर आहे। कोल्हापूर मंडळासाठी त्यांनी दिलेल्या आहेत 639 जागा दिलेल्या आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा औरंगाबाद मंडळ आहे त्यांचं आरोग्य विभागाचं, त्याच्यासाठी त्यांनी जागा दिलेल्या आहेत 470। ठीक आहे, 470 जे आहेत औरंगाबाद विभागासाठी आहेत। नंतर बघा लातूर जिल्हा आहे, लातूर
मंडळ आहे, मंडळासाठी बघा त्यांच्या 428 जागा इथे लातूरसाठी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर सेम आहे अकोला आरोग्य मंडळ आहे, अकोला आरोग्य मंडळासाठी बघा त्यांनी जागा दिलेल्या आहेत 806 जागा दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नागपूर मंडळ आलं आरोग्य विभागाचं, त्याच्यासाठी पण जागा काढलेल्या आहेत आरोग्य विभागाने. नागपूर मंडळासाठी बघा 1090 जागा काढलेल्या आहेत नागपूरसाठी. ठीक आहे. तर आपण आता ना ह्याच्यासमोर प्रोसिजर काय आहे, कसं काय आहे हे बघायचंय. तर ऍप्लिकेशन सुरू झालेलं आहे, ऑनलाईन प्रोसिजर सुरू झालेली आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. वेबसाईट जी आहे आरोग्य विभागाची, या वेबसाईटला जाऊन इथं तुम्हाला मी दाखवले, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. त्याच्या इथं साईटवरती जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे. 29 ऑगस्ट पासून ऍप्लिकेशन सुरू झालेलं आहे आणि त्याची जी लास्ट डेट असणार आहे ती 18 सप्टेंबर असणार आहे. ठीक आहे. या दरम्यान तुम्हाला जे आहे ऍप्लिकेशन करायचं आहे. तर ऍप्लिकेशन आताच करायला सुरुवात करा. आधी डिसाईड करा कुठला फॉर्म भरून, कुठच्या मंडळातून फॉर्म भरायचा आहे, कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कारण की सर्व्हर डाऊन वगैरे होईल तर खूप प्रॉब्लेम होईल आणि ह्याच्यासाठी काही जास्त क्वालिफिकेशन नाहीये. टेक्निकलच्या ह्या ऑलमोस्ट काय काय पोस्ट आहेत. ठीक आहे. 10वी 12वी चालेल, की तुमचं काही स्पेसिफिकेशन असेल तर ज्यांचं असं जास्त क्वालिफिकेशन नाहीये ना त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जाण्याचा ही सरळ सेवा भरती हा खूप मोठा चान्स आहे. ठीक आहे. तर असं नाही झालं पाहिजे की तुमचं चान्स निघून जाईल याच्यामुळेच की तुम्ही फॉर्म नाही भरला. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर्म भरायच्या अगोदर बघा सर्वसाधारण काही सूचना दिलेल्या आहेत त्याही पाहून घ्याल. त्याच्यानंतर बघा क्वालिफिकेशन इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर क्वालिफिकेशनचं बघूया. ठीक आहे. तुमच्याकडे ऍप्लिकेशन करायच्या अगोदर तुमच्या जी क्वालिफिकेशन आहे त्याचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही जर एक्सपिरियन्स होल्डर असाल, तिथं एक्सपिरियन्स मागितला असेल त्या पोस्टसाठी, तर तुमच्याकडे जे आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुम्ही कॅटेगरीमधून बिलॉंग करताय, तुमच्याकडे कॅटेगरीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तेही फायनान्शियल इयर 22-23 साठी व्हॅलिड असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा वयाचा पुरावा. ठीक आहे. तुमचं एज किती आहे, एज बसतंय की नाही, तर त्याच्यासाठी जे आहे तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमचं 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे तेही दिलं तरी चालेल. ठीक आहे. जर तुम्ही ओबीसी नॉन क्रिमिलियर कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुमच्याकडे जे आहे फायनान्शियल इयर 22-23 साठीचं जे आहे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा डोमासाईल महाराष्ट्राचे आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र आहे. त्याच्यानंतर संगणक म्हणजे कम्प्युटरचं जे MSCIT वगैरे झालेलं असेल, ठीक आहे, ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय जे असतं जिल्ह्याच्या ठिकाणी, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमची नोंदणी केली असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा जर तुम्ही प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, त्याच्यानंतर अतिउच्च क्रीडा प्रावीण्य गुणवत्ताधारक खेळाडू किंवा स्वातंत्र्य सैनिक असाल, ठीक आहे, तर स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असाल तर त्याचे जे प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही जर दिव्यांग असाल म्हणजे जे PWD कॅन्डिडेट असेल तर तुमच्याकडे जे आहे 40% दिव्यांग असल्याचं जे सर्टिफिकेट इश्यू केलं जातं, जे इश्यू करतात शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधिकारी, ठीक आहे, ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अनाथ असल्यास अनाथ असल्याचं प्रमाणपत्र. त्याच्यानंतर तुम्ही EWS कॅन्डिडेट असाल तर ते तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असले पाहिजे. शासकीय निमशासकीय कर्मचारी त्यांचं शासकीय किंवा निमशासकीय जे कर्मचारी ह्या पोस्टसाठी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी जे आहे NOC आपण जे म्हणतो, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, ठीक आहे, ते त्यांच्या जिथं जॉब करतात तिथलं त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा जर EWS कॅन्डिडेट असाल तुम्ही, ठीक आहे, तर जे EWS सर्टिफिकेट असतं फायनान्शियल इयर आता सध्या 22-23 साठी आणि हे जे आहे ऍप्लिकेशनची लास्ट डेट आहे 18 सप्टेंबर, ठीक आहे, त्याच्या अगोदर काढलेलं असलं गरजेचं आहे. जेवढंही मी सांगितलं जसं की टोमासाईल झालं, त्याच्यानंतर EWS सर्टिफिकेट झालं, त्याच्यानंतर हे PWD सर्टिफिकेट, हे सगळे सर्टिफिकेट जे आहे ऍप्लिकेशनची क्लोजिंगची जी लास्ट डेट असते ना त्याच्या अगोदर असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे आरक्षणाबद्दल दिलेलं आहे तर ते डिटेलमध्ये पाहून घ्याल. त्याच्यानंतर बघा एज सांगितलेलं आहे इथं त्यांनी, तो एज ही पाहून घ्या डिटेलमध्ये. तर तुम्हाला बघा मराठीचं ज्ञान असणं गरजेचं आहे, लिहिता बोलता वाचता आली पाहिजे तुमच्याकडं. त्याच्यानंतर बघा परीक्षेचं आयोजन त्यांनी सांगितलं आहे की जसं मी मगाशी स्टार्टिंगला सांगितलं, ठीक आहे, एक्झाम जी आहे तुमची एकाच दिवशी घेतली जाणार आहे, ठीक आहे, आणि एकाच परिमंडळात व इतर संवर्गातील जो अर्जदार भरण्यात यावा. म्हणजेच ह्याचा अर्थ हा आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं
तुम्ही जर आरोग्य मंडळाच्या जसं पुण्यातून फॉर्म भरायचं ठरवलाय तर तुमचं जे एक्झाम सेंटर असणार आहे ते पुण्यातच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करत असाल तर एकाच मंडळातून फॉर्म भरा. ठीक आहे, दोन्ही ह्याच्यातून पूर्ण एक तर तुमचा वेळही वाया जाईल, तुम्हाला तेवढा मानसिक त्रासही होईल, त्याच्यानंतर पैसाही वाया जाईल. ह्या सगळ्याच गोष्टी आल्या. ठीक आहे, तर फॉर्म भरायच्या अगोदर व्यवस्थित विचार करा आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरा. ठीक आहे, तर बघा कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे, TCS एक्झाम कंडक्ट करणार आहे, त्याच्यानंतर तुमचं शिफ्टनुसार एक्झाम होणार आहे. ठीक आहे, तर पहिल्या शिफ्टला जो पेपर आहे तो दुसऱ्या शिफ्टला नसणार आहे. प्रत्येक शिफ्टचं जे आहे वेगवेगळं पॅटर्न असणार. जसं MPSCचं असतं तसंच आहे सेम ह्यांचं. TCSचं पण तसंच असतं की प्रत्येक शिफ्टचा जो आहे वेगवेगळा पेपर असणार आहे, त्याच्यामुळेच नॉर्मलायझेशन होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी बघा 200 क्वेश्चन 100 क्वेश्चन असणार आहेत, 200 गुण म्हणजे एका क्वेश्चनसाठी जे आहेत 2 मार्क्स असणार आहेत. ठीक आहे, असं त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा MCQ टाईप क्वेश्चन्स असणार आहेत. हे जे आहेत MCQ टाईप क्वेश्चन आहेत, एका क्वेश्चनसाठी 2 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर बघा जर तुम्ही टेक्निकल ह्याच्यातून फॉर्म जसं ECG टेक्निशियन झालं, ठीक आहे, लॅब टेक्निशियन झालं, हे कसं टेक्निकल पोस्ट आहे. ठीक आहे, तर त्या रिलेटेड तुमचं जे काही फील्ड आहे त्या रिलेटेड जे आहे 80% क्वेश्चन्स हे त्या रिलेटेड असणार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा उर्वरित जे 20% क्वेश्चन झाले म्हणजे 80 क्वेश्चन झाले टेक्निकलचे आणि 20 क्वेश्चन जे असणार आहेत ते बघा मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि गणित. ठीक आहे, यांच्यामधून असणार आहेत. म्हणजे 80 क्वेश्चन जे झाले ते टेक्निकलचे झाले आणि 80 क्वेश्चन जे झाले टेक्निकलचे झाले. ठीक आहे, आणि प्रत्येकी 5 क्वेश्चनसाठी मराठी, इंग्लिश, त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आणि गणित. ठीक आहे, असे 5-5 क्वेश्चनसाठी झाले. म्हणजे किती क्वेश्चन झाले टोटल 100 आणि एका क्वेश्चनसाठी मार्क्स किती आहेत 2 म्हणजे मार्क्स किती झाले 200. ठीक आहे, अशा पद्धतीनं आहे जे एक्झामचं हे दिलेलं आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं की मी इथं तुम्हाला सिलेबस बद्दल सांगणार आहे. इथं कुठंही त्यांनी सिलेबस मेन्शन केलेला नाहीये. ठीक आहे, तर बघा कसं आहे, तुम्ही जर 10वीचं तुमचं ग्रॅज्युएशन असेल आणि 10वी तुमची झालेली असेल आणि ह्या पोस्टसाठी जर 10वीच त्यांनी मागितलेली असेल, ठीक आहे, तर 10वीच्या लेवलवरचे जसे काही क्वेश्चन विचारतील, जसं बघा आता मराठी म्हटलं, ठीक आहे, तर मराठीसाठी काय विचारलं जाणार आहे तुम्हाला 10वीच्या बेसवरती, 10वीचा कसा एक्झामचा पॅटर्न होता, ठीक आहे, त्या पद्धतीनंच. इंग्रजी लेवल कमी असणार आहे. ठीक आहे, सामान्य विज्ञान त्याचीही लेवल कमी, गणित नॉर्मल क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जास्त लोड नाही घ्यायचा आहे. जर तुमचं 12वी मागितलं असेल तर थोडीशी जी आहे लेवल हाय होते. त्याच्यानंतर जर ग्रॅज्युएशन मागितलं असेल तर त्याच्यापेक्षा थोडीशी लेवल हाय होते. ठीक आहे, असे पॅटर्न असणार आहेत. क्वेश्चन काही जास्त टफ नसणार आहेत, ट्रिकी क्वेश्चन नसणार आहेत. थोडासा तुम्हाला जसं बेसिक तुम्ही प्रीसाठी एक्झाम क्वालिफाय करताना MPSCचं वगैरे सरळ सेवा भरतीचं तसंच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, इथे आता जास्त तुम्हाला टेक्निकलचा अभ्यास करायचा आहे. बघा त्यांनी सांगितले 80 क्वेश्चन असणार आहेत म्हणजे 160 मार्क जे आहे ते तुम्हाला टेक्निकलचेच आहे. तिथं बघा त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं मी सांगितलं आणि 40 जे क्वेश्चन आहेत, ठीक आहे, 40 क्वेश्चन आहेत ते ह्याचे असणार आहेत मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 2 तास वेळ राहील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा उपसंचालक आरोग्य विभाग परिवहन पुणे यांच्या आस्थापनेवरील पदांकरिता व्यावसायिक चाचणी परीक्षा देखील घेण्यात येईल. ठीक आहे, हे त्यांनी पुण्यामधून जे फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा निवड पद्धती कशी असणार आहे, निवड पद्धतीबद्दल बघा त्याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. ठीक आहे, तर एक्झाममध्ये बघा तुम्हाला 45% गुण मिळवणं कंपल्सरी आहे. 45% म्हणजे आता बघा 200 मार्काची जर क्वेश्चन एक्झाम असणार आहे तर तुम्हाला 90 गुण मिळवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 90 किंवा 90 पेक्षा वरती मार्क्स असतील तरच ते तुमचं आहे मेरिट लिस्टसाठी तुम्ही कन्सिडर होणार आहात. ते पण पोस्ट किती आहेत त्यानुसार मग मेरिट लिस्ट लागेल, पण तुम्हाला 90च्या वरती मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तुमचं. ठीक आहे, एकच एक्झाम असणार आहे. ठीक आहे, जास्त काही लोड नाही घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला मी जसं वरती सांगितलं कास्ट सर्टिफिकेट झालं, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट झालं, त्यानंतर जे काही झाले सांगितलेले वरती डॉक्युमेंट्स आहेत. ठीक आहे, हे सगळे तुमच्याकडे डॉक्युमेंट जे आहे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ऍप्लिकेशन फीज आहे ओपनसाठी आहे 1000. त्याच्यानंतर जे मागासवर्गीय म्हणजे कॅटेगरीमध्ये येतात कॅन्डिडेट त्यांच्यासाठी
प्लस EWS अनाथ यांच्यासाठी 900 रुपये आहे. आणि जे एक सर्व्हिसमॅन ज्यांना आपण माजी सैनिक म्हणतो त्यांच्यासाठी फीज नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ॲप्लिकेशन करण्यासाठी ही साईट आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला जाऊन ॲप्लिकेशन करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठीची जी प्रोसिजर आहे ती इथं त्यांनी दिलेली आहे. ती पूर्ण डिटेल पाहून घ्या. त्याच्यानंतर बघा ॲप्लिकेशन करते वेळी जे आहे ना तुम्हाला डॉक्युमेंट काही अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. तर ते कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ते पण असे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही ज्या आता बघा डॉक्युमेंट सगळेच सांगतील एकदाच लिस्ट दिलेली आहे. पण तुम्ही एक्सपिरियन्स होल्डर असाल, तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून मोडता, ठीक आहे, हे सगळं तुम्ही ज्या ह्याच्यासाठी इलिजिबल आहात त्याच्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत तेच तुम्हाला भरायचे आहेत. ठीक आहे. अपलोड करायचे आहेत. तर नावासाठी पुरावा हे सगळ्यांना कॉमन राहील. ठीक आहे. त्याच्यासाठी SSCचं सर्टिफिकेट हे तुम्हाला द्यायचं. वयाचा पुरावा तुम्ही 10वीचं सर्टिफिकेट देऊ शकता. ठीक आहे. तर हे सगळ्यांना कॉमन आहे. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा हेही सगळ्यांना कॉमन आहे. तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट्स तिथं देणं गरजेचं आहे. सेमिस्टर असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, सेमिस्टर वाईज एखाद्याचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर सगळ्या सेमिस्टरचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला तिथं देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा देणं, जे कॅन्डिडेट आहेत त्यांना देणं गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचं जे EWS कॅन्डिडेट आहेत त्यांना देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा जे OBC नॉन क्रिमिनल आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी इथं म्हटलेलं आहे 18 सप्टेंबरच्या अगोदर जर तुमच्याकडं काढलेलं सर्टिफिकेट असेल OBC नॉन क्रिमिनलचं आणि ते असणं गरजेचं आहे जर तुम्ही OBC नॉन क्रिमिनलमध्ये मोडताय तर. ठीक आहे. तर ते देणं गरजेचं आहे. जर PWD कॅन्डिडेट असेल त्यांच्यासाठी ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. माजी सैनिक, त्याच्यानंतर खेळाडूंसाठी असणं गरजेचं आहे. तुम्ही जर एक्सपिरियन्स होल्डर असाल तर तुमच्याकडं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, मराठीचं ज्ञान, तर मराठीचं ज्ञान हे सगळ्यांसाठी कॉमन आहे. तर त्याच्यासाठी बघा 10वी 12वीला तुमचं मराठी असणारच आहे. ठीक आहे. तर ते तुमचं जे सर्टिफिकेट आहे बोर्ड सर्टिफिकेट म्हणा स्कूल ते सर्टिफिकेट तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर बघा डोमासाईल सर्टिफिकेट सगळ्यांकडे असणं गरजेचं आहे. ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. एखाद्याच्या 10वीच्या नावामध्ये जर बदल झाला असेल तर त्याच्यासाठी अफिडेव्हिट द्यावं लागतं. ठीक आहे. तर ते कोर्टामध्ये तुम्ही गेला तर ते अफिडेव्हिट बनवून देतात 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती. तर तेही करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा जे अंशकालीन पदवीधर कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी त्यांचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. सेम आहे अनाथ, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, ठीक आहे, हे जर ह्याच्यामधून जर तुम्ही मोडत असाल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे इथं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जे उद्देशीय आरोग्य सेवक पदासाठी जे अर्ज करणार आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी ना इथं त्यांनी बघा 17व्या पॉईंट नंबरवरती काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. तर ते जे लोक कॅन्डिडेट ह्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात त्यांनी ते पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता मेन मुद्दा आहे क्वालिफिकेशन काय आहे. ठीक आहे. क्वालिफिकेशन झालं आणि सॅलरी झाला. आता नॉर्मली बघा मी तुम्हाला सांगते कोणकोणते क्वालिफिकेशन कोणकोणत्या पदासाठी आहे. ठीक आहे. तर पहिलं पद आहे बघा गृह वस्त्रपाल, त्याला म्हणतात हाऊस अँड लिनन कीपर सॉरी. तर त्याच्यासाठी जे पे स्केल आहे ते 19,900 आहे ते 63,200. ठीक आहे. ह्याच्यावर जो आहे 19,000 बेसिक आहे तुमचं 900, त्याच्यावर TADA HRA ह्या सगळ्या गोष्टी ऍड होतात. ठीक आहे. त्याच्यासाठी बघा इथं त्यांनी म्हटलेलं आहे हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन. ठीक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे 10वी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. 10वी पास जर असाल तुम्ही प्लस तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल हाऊसकीपिंगचा ह्याच्या अगोदरचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. ठीक आहे. 10वी प्लस एक्सपिरियन्स हाऊसकीपिंग हे ह्याच्यासाठीची काय म्हणतात ते क्वालिफिकेशन आहे. ठीक आहे. दुसरं पोस्ट बघा भांडारणी वस्त्रपाल. ठीक आहे. ह्याच्यासाठी जी आहे पे स्केल सेम आहे 19,900 ते 63,200. ठीक आहे. ह्याच्यासाठी बघा त्यांनी म्हटलेलं आहे 10वी पास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे जे आहे टायपिंग असली पाहिजे. ठीक आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची मराठीमध्ये 30 वर्ड पर मिनिट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे जो आहे एक्सपिरियन्स मागितलेला त्यांनी अकाउंटचा ॲटलिस्ट 1 इयरचा. ठीक आहे. तर कुठच्याही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये वगैरे केलेला काम असेल तर जी ही पोस्ट आहे भांडारणी वस्त्रपाल त्याच्यासाठी 10वी असणं गरजेचं आहे. प्लस तुमच्याकडे मराठी टायपिंग 30 वर्ड पर मिनिट प्लस तुमच्याकडे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲज अ अकाउंटंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रयोगशाला वैज्ञानिक अधिकारी. ठीक आहे. सर्कल
त्याच्यासाठी बघा सॅलरी सांगितली आहे त्यांनी, बेसिक आहे 35,400 ते 1,12,400, ठीक आहे. ह्याच्यावर TADA HRA मिळतो, ठीक आहे. त्याच्यासाठी बघा त्यांनी क्वालिफिकेशन काय सांगितलेले आहे, तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे. डिग्री पण कशातून, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स, ठीक आहे. ह्याच्यापैकी जर तुमचं ग्रॅज्युएशन कशातून झालेलं असेल तर जे आहे त्याचं तुम्ही इलिजिबल आहात, ठीक आहे. अँड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी DMLT जो म्हणतात, ठीक आहे, तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. किंवा तुमच्याकडे जी आहे डिग्री जी आहे, म्हणजे बघा हे कॉम्बिनेशन कसं आहे, DMLT असणं गरजेचं आहे. बघा DMLT असलं पाहिजे, प्लस जे तुमच्याकडे ह्यापैकी जर कशातून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, ठीक आहे, तर तुम्ही इलिजिबल आहात. आणि दुसरं कॉम्बिनेशन त्यांनी असं दिलेलं आहे, तुमच्याकडे जो आहे डिग्री इन बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और बॅचलर इन सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी, ठीक आहे. ह्याच्यापैकी जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही इथं इलिजिबल आहात या पोस्टसाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा समोरची जी पोस्ट आहे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, ठीक आहे. त्याच्यासाठी बघा पे स्केल आहे 35,400 ते 1,24,000, 1,12,400, ठीक आहे. त्याच्यासाठी पण बघा सेम सांगितलेलं आहे, जे वरती होती ना 30 पोस्ट ह्याच्यासाठी सांगितलेले आहे. बघा ह्या दोन्ही पोस्टसाठी जे आहे क्वालिफिकेशन सेम आहे, ठीक आहे. सॅलरी ही सेम आहे, ठीक आहे. तर हे जे कॉम्बिनेशन सांगितलं तशापैकी जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही ह्या दोन्ही पोस्टसाठी इलिजिबल आहात, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता एक अजून बघा, ठीक आहे. ह्या तिन्ही पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात, या 3 ज्या पोस्ट आहेत, ठीक आहे. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यकची सॅलरी कमी आहे, ठीक आहे. आणि हे जे आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, ह्याच्यासाठी तिघांसाठीही क्वालिफिकेशन सेम आहे. तुम्ही तिन्ही पोस्टसाठी इलिजिबल आहात, ठीक आहे. या तिन्ही पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात. त्याच्यानंतर बघा क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी, ठीक आहे. ह्याच्यासाठी बघा सॅलरी आहे 35,400 बेसिक, त्याच्यावर TADA HRA या सगळ्या गोष्टी आहेत. जर तुमच्याकडे डिग्री असेल पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी, किंवा जर तुमची डिग्री असेल बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी, किंवा तुमच्याकडे डिग्री असेल फिजिक्स, बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और बायोलॉजी, किंवा जर डिप्लोमा असेल रेडिओग्राफीचा, तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात, ठीक आहे. त्याच्यानंतरची बघा पोस्ट आहे रक्तपेटी तंत्रज्ञ, रक्तपेटी वैज्ञानिक अधिकारी, 35,400 बेसिक आहे. त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असलं पाहिजे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन, त्याच्यानंतर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन, त्याच्यानंतर सांगितलेलं आहे सायन्स, तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री और बायोलॉजी अँड अ डिप्लोमा और सर्टिफिकेशन इन ब्लड ट्रान्सफ्युजन और ब्लड बँक टेक्नॉलॉजी और मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, ठीक आहे. तर ह्याचं बघा असं आहे की तुमच्याकडे जर डिग्री असेल पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन, ठीक आहे, किंवा जर तुमच्याकडं डिग्री असेल बॅचलर सायन्स इन फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी, प्लस तुमच्याकडे डिप्लोमा ह्या दोघांमधून असेल, ठीक आहे, तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. त्याच्यानंतर बघा पोस्ट आहे औषध निर्माण अधिकारी, ठीक आहे. तर 29,900 बेसिक आहे. ह्याच्यावर म्हणजेच फार्मसी ऑफिसर, ठीक आहे. त्याच्यावर TADA HRA सगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. त्याच्यासाठी बघा ह्याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे डिग्री असली पाहिजे फार्माकोलॉजीची, ठीक आहे. त्याच्यानंतर रजिस्टर असलं पाहिजे तुम्ही फार्मासिस्ट ॲज अ फार्मसीचा जो ॲक्ट आहे तो, ठीक आहे. किंवा जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल फार्माकोलॉजीचा विथ रजिस्टर असलं पाहिजे अलॉंग विथ 2 year एक्सपिरियन्स ॲज फार्मासिस्ट इन अ गव्हर्नमेंट और सेमी गव्हर्नमेंट फार्मसी, ठीक आहे. तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल आहात. त्याच्यानंतरची बघा पोस्ट आहे आहार तज्ज्ञ, डायटिशियन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यासाठीचं बघा पे स्केल आहे 38,600 ते 1,22,800, ठीक आहे. ह्याच्यासाठी जी आहे BSc असली पाहिजे होम सायन्समधून, ठीक आहे. तुमचं जर BSc इन होम सायन्स झालेलं असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. त्याच्यानंतर बघा ECG तंत्रज्ञ, ठीक आहे. त्याच्यासाठी 35,400 ते 1,24,000 सांगितलेलं आहे पे स्केल.
त्याच्यासाठी बघा तुमच्याकडे जे आहे ग्रॅज्युएशन असलं पाहिजे तुमचं फार्मास्युटिकल पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी, किंवा जर बॅचलर इन सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी असेल, किंवा जर तुमच्याकडे डिग्री असेल सायन्समधून झाली असेल, त्याचे सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ठीक आहे. प्लस तुमच्याकडे जर सर्टिफिकेट डिप्लोमा असेल, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेशन असेल कोर्स कार्डिओलॉजीचा, तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. समोर पाहूया दंतयांत्रिकी, त्याच्यासाठी जे डेंटल मेकॅनिक जे म्हणतो ते ही पोस्ट आहे. त्याच्यासाठी बघा बेसिक पे आहे 21,700 ते 69,100, ठीक आहे. त्याच्यासाठी बघा हायर सेकंडरी म्हणजे 12वी असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही जो आहे डेंटल मेकॅनिक कोर्स जो आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजचा, ते पण बॉम्बे म्हणजे मुंबई किंवा नागपूरचा असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. म्हणजे ह्या पोस्टसाठी बघा 12 प्लस डेंटल मेकॅनिक कोर्स जो आहे तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा डायलिसिस तंत्रज्ञ म्हणतात, ती पोस्ट आहे. त्याच्यासाठी बेसिक आहे 38,600 ते 1,22,800, ठीक आहे. ह्या पोस्टसाठी आहे. त्याच्यासाठी बघा तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, ते पण बघा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्यातून, ठीक आहे. प्लस तुमच्याकडे DMLT झालेलं असेल, ठीक आहे, तुमचं DMLT झालेलं असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. त्याच्यानंतरची पोस्ट बघा अधिपरिचारिका जी आहे शासकीय 50%, ठीक आहे. त्याच्यासाठी बघा 35,400 बेसिक आहे. त्याच्यावर TADA HRE आहेत. ह्याच्यासाठी बघा पाहिजे काय तर पजेस जनरल नर्सिंग अँड मिडवायफी डिप्लोमा फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, याचा जर डिप्लोमा तुमचा झालेला असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अधिपरिचारिका 50%, खाजगी 50%, त्याच्यासाठी पे स्केल आहे 35,400, TADA HRE. तर तुमच्याकडे ह्याच्यासाठी बघा बेसिक बॅचलर ऑफ सायन्स नर्सिंगचा जो कोर्स आहे तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा दूरध्वनी चालक टेलिफोन ऑपरेटर 21,700 बेसिक आहे. तर ह्याच्यासाठी बघा तुमच्याकडे जे आहे 12वी असणं गरजेचं आहे, 10वी असणं गरजेचं आहे. प्लस तुमच्याकडे जे आहे मराठी, हिंदी, इंग्लिश स्पीकिंगचा जो स्पीकिंग तुम्ही फ्लुएंटली करू शकता, ठीक आहे, हे तुमच्याकडे दिलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं अजून समोर म्हटलेलं आहे वाहन चालक ड्रायव्हरची पोस्ट आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंगचं लायसन्स असणं गरजेचं आहे, ठीक आहे. रजिस्ट्रेशन असलं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जो ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स जो आहे तो मागितलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बेसिक नॉलेज ऑफ रिपेअरिंग ऑफ मोटार व्हेकल हे सांगितलेलं आहे, ठीक आहे. हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा पोस्ट आहे शिंपी, ठीक आहे, त्याला आपण टेलर म्हणतो. 19,900 बेसिक आहे. त्याच्यासाठी 10वी मागितलेला आहे. आणि जो तुमचा कोर्स आहे टेलरिंगचा किंवा कटिंगचा गव्हर्नमेंट ह्याच्यातून तुम्ही केलेला असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नळ कारागीर, त्याच्यासाठी पण सेम आहे बेसिक पे 19,900. त्याच्यासाठी बघा लिटरेट शिक्षित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. हे त्यांनी सांगितलं, शिकलेला असला पाहिजे. मिनिमम काही सांगितलेलं नाही, तुम्ही 5वी पास असाल तरीही तुम्ही ह्याच्यासाठी इलिजिबल आहात. तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जर तुमच्याकडं प्रिफरन्स दिले जाईल जर तुमच्याकडं सर्टिफिकेट असेल ह्या डिपार्टमेंटचं, ठीक आहे, डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन बॉम्बे, ठीक आहे, ॲज अ प्लंबर म्हणून, तर तुम्ही त्या पोस्टसाठी इलिजिबल आहात, ठीक आहे. त्याच्यानंतरची पोस्ट बघा सुतारची पोस्ट आहे, ठीक आहे. सुतारच्या पोस्टसाठी बघा तुमच्याकडे ITIचा जो आहे सर्टिफिकेशन कोर्स असतो तो असणं गरजेचं आहे. बेसिक पे बघा तेवढंच आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर बघा नेत्रचिकित्सक अधिकारी ज्याला ऑप्थाल्मिक ऑफिसर असं म्हणतात, त्या पोस्टसाठी बघा डिग्री जी आहे ती असली पाहिजे ऑप्टोमेट्रीची, क्लिनिकल ऑप्टोमेट्री, हे तुमच्याकडे जे आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमधून केलेलं असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरची जी बघा पोस्ट आहे विकृती सामाजिक कार्यकर्ता, ठीक आहे. त्याच्यासाठी बघा त्याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे मास्टर असलं पाहिजे तुमचं, मास्टर ऑफ सोशियल वर्क, ठीक आहे.
हे त्यांनी मागितलेलं आहे विथ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. त्याच्यासाठी जे आहे 38,600 बेसिक आहे, त्याच्यावर TADA HRA आहे. त्याच्यानंतर बघा भौतिकोपचार तज्ज्ञ सांगितलेलं आहे पोस्ट आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी बघा काय सांगितलेलं आहे. हायर सेकंडरी 12वी असणं गरजेचं आहे. 12वीला तुमचे सब्जेक्ट जे आहेत सायन्समधून असले पाहिजेत. ठीक आहे, प्लस तुमच्याकडे जो आहे डिप्लोमा असला पाहिजे फिजिओथेरपीचा. ठीक आहे, सॉरी इथं फिजिओथेरपिस्टची ही पोस्ट आहे. प्लस जो आहे तुमच्याकडे फिजिओथेरपी असिस्टंट सर्टिफिकेट कोर्स असेल तर तुम्ही इलिजिबल आहात ह्या पोस्टसाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा व्यवसायोपचार तज्ज्ञ. ठीक आहे, तर ती डिग्री आहे सायन्स मधून झालेली असली पाहिजे. स्पेसिफिकेशन आहे ऑक्युपेशनल थेरपी. ठीक आहे, ह्याच्यातून तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. 38,600 बेसिक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा समोपदेष्टा. ठीक आहे, ही पोस्ट आहे, त्याला आपण काउन्सिलर जो म्हणतो. 38,600 बेसिक TADA HRA. तर तुमची मास्टर डिग्री झाली असली पाहिजे क्लिनिकल सायकॉलॉजीमधून तुमची मास्टर डिग्री झाली पाहिजे. प्लस तुमच्याकडे 1 इयर सर्टिफिकेट कोर्स असला पाहिजे ॲज अ काउन्सिलर ऑफ महाराष्ट्रामधून झालेला असलं पाहिजे. ठीक आहे, आणि तुमच्याकडे जे आहे 5 इयर एक्सपिरियन्स तुमच्याकडं असणं गरजेचं आहे, हे त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरची जी पोस्ट आहे बघा रासायनिक सहाय्यक म्हणजे केमिकल असिस्टंट. ठीक आहे, या पोस्टसाठी बघा तुमचं MSc असलं पाहिजे विथ बायोकेमिस्ट्री ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट. ठीक आहे, किंवा जर सांगितलेलं आहे केमिस्ट्री BSc इन केमिस्ट्री असेल तरीही तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा अणुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ बॅक्टेरियोलॉजिस्ट किंवा बायो लॅबोरेटरी टेक्निशियन. त्याच्यासाठी बघा तुमचं MSc झालं पाहिजे मायक्रोबायोलॉजीमधून किंवा BSc मायक्रोबायोलॉजी ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट. ठीक आहे, हे तुम्हाला मागितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा अवैद्यकीय सहाय्यक. ठीक आहे, अवैद्यकीय सहाय्यकसाठी त्यांचं सांगितलेलं आहे सेकंडरी म्हणजे 10वी असलं पाहिजे. आणि तुमचं जे आहे 4 मंथ ट्रेनिंग कोर्स इन लेप्रसी वर्क इन लेप्रसी ट्रेनिंग सेंटर. ठीक आहे, हे असणं हे तुम्हाला जे आहे जर तुमचं सिलेक्शन होतंय ठीक आहे ह्या पोस्टसाठी तर त्याच्यानंतर तुम्हाला ह्या कोर्स ट्रेनिंगसाठी जावं लागणार आहे. त्याच्यानंतर बघा वार्डन गृहपाल ह्या पोस्टसाठी जे आहे 29,200 आहे. त्याच्यासाठी बघा BSc हॉनर डिग्री और डिग्री इन आर्ट सायन्स ॲज अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. ठीक आहे, आर्ट सायन्स जरी तुमचं झालेलं असेल तरी या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात. त्याच्यानंतर बघा अभिलेखापाल रेकॉर्ड कीपर. ठीक आहे, ह्याच्यासाठी ग्रॅज्युएशन झालं पाहिजे आणि प्लस जो आहे सर्टिफिकेट कोर्स असला पाहिजे तुमचा लायब्ररी सायन्सचा. ठीक आहे, आणि ह्याच्यासाठी एक्सपिरियन्स मागितलेला आहे. त्याच्यानंतर बघा आरोग्य पर्यवेक्षक हेल्थ सुपरवायझर. ठीक आहे, 35,400 बेसिक आहे. ह्याच्यावरती बघा आरोग्य पर्यवेक्षकसाठी त्यांनी सांगितलेलं आहे बॅचलर ऑफ सायन्स डिग्री मागितलेली आहे. ठीक आहे, प्लस तुमच्याकडे जर याच्यापैकी काही एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. सॉरी, त्याच्यानंतर बघा 20 तंत्री आहे. ठीक आहे, 20 तंत्रीसाठी त्यांनी ते SSC सांगितलेलं आहे आणि तुमच्याकडे ITI असला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कुशल कारागीर ज्याला आपण स्किल आर्टिझन म्हणतो. ठीक आहे, ह्यांच्यासाठी पण बघा तुम्ही सॅलरी पाहून घ्या किती दिलेली आहे. तर SSC म्हणजे 10वी पास असणं गरजेचं आहे आणि ITI ह्याच्यातून तुमचं झालेला असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक. ठीक आहे, ह्याच्यासाठी जी 35,400 बेसिक आहे. SSC झालं असलं पाहिजे, डिप्लोमा झाला पाहिजे मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा ह्या रिलेटेड जर तुमचं काही डिप्लोमा झालेला असेल ठीक आहे तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. त्याच्यानंतर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक. ठीक आहे, 21,700 बेसिक आहे. SSC झालं असलं पाहिजे प्लस तुमच्याकडे ITI असला पाहिजे ह्या पोस्टसाठीचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तंत्रज्ञ HEMR. ठीक आहे, 38,600 बेसिक आहे. त्याच्यासाठी बघा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन म्हणजे तुमचं 10वी असलं पाहिजे प्लस तुमच्याकडे डिप्लोमा असला पाहिजे इन बायोमेडिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. ठीक आहे, हे असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे
2 वर्षापेक्षा जास्त ह्या कामाचा तुमच्याकडे जो आहे एक्सपिरियन्स असला पाहिजे, सेमी गव्हर्नमेंट कॉर्पोरेट सेक्टर मधला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक. ठीक आहे. त्याच्यासाठी बघा 21,700 बेसिक आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडं सेकंडरी म्हणजे 10वी असले पाहिजे, तुमच्याकडे डिप्लोमा असला पाहिजे, प्लस बायोमेडिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. ठीक आहे. प्लस तुमच्याकडे जो आहे एका वर्षापेक्षा कमी म्हणजे एका वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असला पाहिजे. त्याच्यानंतरची पोस्ट जी आहे दंत आरोग्य डेंटल. ठीक आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडं 12वी असणं गरजेचं आहे आणि डेंटल हायजिनिस्ट एक्झामिनेशन तुम्ही पास असलं पाहिजे. सांख्यिकी अन्वेषक त्याच्यासाठी BSc विथ मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स किंवा जर BCom तुमचं असेल स्टॅटिस्टिक्स किंवा BA इकॉनॉमिक्स असेल किंवा स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे. तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल आहात. त्याच्यानंतर बघा कार्यदेशक आहे पोस्ट. त्याच्यासाठी बघा SSC असणं गरजेचं आहे, प्लस तुमच्याकडे डिप्लोमा असला पाहिजे मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंग. ठीक आहे. ह्याच्यातून तुमचा डिप्लोमा असला पाहिजे, प्लस तुमच्याकडे 2 वर्षापेक्षा कमी म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे. ठीक आहे. हॅव्हिंग कॅपॅसिटी टू इन्स्पेक्ट द व्हेकल अँड आयडेंटिफाय फॉल्ट. ठीक आहे. तर व्हेकलला इन्स्पेक्ट करून त्याच्यामध्ये काही फॉल्ट असेल तर ते तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल असले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेवा अभियंता SSC असलं पाहिजे, प्लस तुमच्याकडे जो डिप्लोमा आहे तो मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये असला पाहिजे. 3 वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स चालणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स लागणार आहे. आणि हॅविंग वेल कॉन्व्हर्संट नॉलेज ऑफ कंपनी ॲक्ट. ठीक आहे. तर हे ॲक्ट आहे त्याच्याबद्दलचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याच्याच्या नंतरची जी पोस्ट आहे बघा सिनियर सिक्युरिटी असिस्टंट. ठीक आहे. त्याच्यासाठी बघा 10वी असणं गरजेचं आहे, प्लस तुमच्याकडे जे आहे ITI सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फायर फायटिंग जे इक्विपमेंट असतात ते हँडल करणं तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 5 वर्षापेक्षा जास्त तुमच्याकडे एक्सपिरियन्स मागितला आहे त्यांनी गव्हर्नमेंट किंवा कॉर्पोरेट सेक्टरमधला. ठीक आहे. हे त्यांनी मागितलेलं आहे. त्याच्यानंतरची पोस्ट आहे बघा वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता. त्याच्यासाठी बघा मास्टर डिग्री असली पाहिजे तुमच्याकडं, फुल टाईम मास्टर ऑफ सोशियल वर्क विथ मेडिकल अँड सायकियाट्रिक सोशियल वर्क स्पेशलायझेशन फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. हे तुमच्याकडं असलं पाहिजे. त्याच्यानंतरची पोस्ट जी आहे उच्च श्रेणी लघुलेखक. ठीक आहे. त्याच्यासाठी SSC असलं पाहिजे आणि जे आहे इंग्लिश टायपिंग असलं गरजेचं आहे तुम्हाला. शॉर्ट हँड 120 वर्ड पर मिनिट अँड इंग्लिश टायपिंग 40 वर्ड पर मिनिट और मराठी 30 वर्ड पर मिनिट. ठीक आहे. हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा लघुलेखक आहे त्याच्यासाठी पण सेम आज त्यांनी दिलेला आहे 100 वर्ड पर मिनिट त्यांनी मागितलेलं आहे. आणि जे लघुलेखक आहे त्याच्यासाठी 80 वर्ड पर मिनिट आहे आणि 40 इंग्लिश आणि किंवा मराठी 30 असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा समोरची जी पोस्ट आहे क्षकिरण सहाय्यक. ठीक आहे. त्याच्यासाठी बघा त्यांनी सांगितलेलं आहे डिग्री असली पाहिजे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी. त्याच्यानंतर रेडिओग्राफी असली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी प्लस जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल रेडिओग्राफीचा तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. त्याच्यानंतर ECG टेक्निशियन बघा त्या पोस्टसाठी तुमच्याकडं बॅचलर डिग्री असली पाहिजे न्यूरोलॉजी किंवा जर न्यूरोलॉजीमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा जर तुमच्याकडं ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडं ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल सायन्समधून फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ॲज अ सब्जेक्ट प्लस तुमच्याकडे जर डिप्लोमा किंवा सर्टिफिकेशन कोर्स असेल ECG मधून. ठीक आहे. तुमचा जर किंवा न्यूरोलॉजीमधून जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल. ठीक आहे. ही इथं टर्म आहे त्याच्यामधून जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. त्याच्यानंतरची जी पोस्ट आहे बघा हिस्टोपॅथी तंत्रज्ञ पेशी तंत्रज्ञ. त्याच्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे हिस्टोपॅथॉलॉजीमधून किंवा तुमच्याकडे जर ग्रॅज्युएशन तुमचं सायन्स केमिस्ट्री बायोलॉजीमधून झालं असेल ग्रॅज्युएशन प्लस तुमच्याकडे पॅथॉलॉजीचा सर्टिफिकेशन किंवा डिप्लोमा असेल तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल आहात. आरोग्य निरीक्षक बघा त्यासाठी असलं पाहिजे सायन्स डिग्री असली पाहिजे तुमच्या सगळं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा त्यांनी सांगितलं आहे पॅरामेडिकल ट्रेनिंग जे होते. ठीक आहे. त्याचं जे आहे कोर्स जो आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ग्रंथपाल बघा त्याच्यासाठी लायब्ररी सायन्सचं जे डिप्लोमा कोर्स आहे तो असणं गरजेचं आहे. 20 तंत्री आहे त्याच्यासाठी बघा
त्यांनी सांगितलेलं आहे. डिप्लोमा किंवा सर्टिफिकेशन जो कोर्स आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिकल ट्रेड मधला तो असणं गरजेचं आहे. प्लस तुमचं 10वी असणं गरजेचं आहे. शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, ठीक आहे, त्याच्यासाठी बघा सेकंडरी स्कूल म्हणजे 10वी पास असणं गरजेचं आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा मोल्ड रूम तंत्रज्ञ, त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. जर तुमचं बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमधून झालेलं असेल, रेडिओग्राफीमधून, किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओग्राफी, किंवा जर तुमच्याकडं ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल सायन्समधून फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ॲज अ सब्जेक्ट, प्लस तुमच्याकडे हा रेडिओग्राफीचा जो कोर्स आहे, तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. ठीक आहे. तर दुसरी पोस्ट आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. त्याच्यासाठी बघा तुमच्याकडे आहे 12वी असणं गरजेचं आहे, त्यांनी सांगितलं सायन्समधून. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा शॅल हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स कंडक्टेड बाय, हे जे सांगितलेलं आहे, ठीक आहे, हे तुमच्याकडे जो कोर्स आहे तो तुमच्याकडं कंडक्ट केलेला असणं, त्याचं सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरची जी बघा पोस्ट आहे कनिष्ठ अवेक्षक, ठीक आहे, त्याच्यासाठी SSC असणं गरजेचं आहे. प्लस जे आहे तुम्हाला टायपिंग असणं गरजेचं आहे, SSC असणं गरजेचं आहे. प्लस त्याच्या व्यतिरिक्त 12वी असेल तरीही चालेल. इंग्लिश ॲज अ मेन सब्जेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. प्लस इथं बघा त्यांनी हाईट वगैरे सांगितलेली आहे. ठीक आहे. तर हाईट बघा 5.4 चेस्ट ही पुरुषांसाठीची पोस्ट असणार आहे. ठीक आहे. हे बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, किती त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही याच्यामध्ये इलिजिबल आहात का. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे बघा टोटल पोस्ट किती झाल्यात, 55. ठीक आहे, 55 आहे. तर मोस्टली जर बघाल ह्याच्यामध्ये, ठीक आहे, तर तुमचं 10वी असेल तरी तुमची इलिजिबल आहात, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरीही तुम्ही इलिजिबल आहात, प्लस तुमचं ITI झाला असेल इलिजिबल आहात, तुमचं ग्रॅज्युएशन मोस्टली बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री ह्याच्यामधून झालं असेल, प्लस तुमच्याकडे जर डिप्लोमा कोर्स असेल, DMLT असेल प्लस तुमच्याकडं. ठीक आहे. प्लस जर तुम्ही इलेक्ट्रिकल मधून जर काही तुमचा कोर्स झालेला असेल तरीही तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. तर खूप मोठा चांगला चान्स आहे ज्यांच्याकडे जास्त क्वालिफिकेशन नाही आहे आणि ज्यांना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे. ठीक आहे. तर नक्की अप्लाय करा ह्या पोस्टसाठी. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर एक्झाम या नोटिफिकेशनबद्दल काही डाऊट असेल, ठीक आहे, काही कव्हर करायचं राहून केलं असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये विचारा. मी तिथे तुमचा नक्की डाऊट क्लिअर करेन. तर थँक्यू सो मच.